परमतपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात बुडी मारून तपश्चर्या करीत होते. तिथे त्यांनी पाहिले की एक मत्स्यराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगीत आहे. त्याचे ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनामध्ये सुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधात्याकडे येऊन त्यांनी राजाकडे 50 कन्यांपैकी एक कन्या मागितली. राजा म्हणाला, ब्रह्मन, स्वयंवरात कन्येने आपल्याला वरले तर आपण तिला घेऊन जा. सौभरी ऋषींना राजा मांधात्याचे मनोगत समजले. त्यांनी विचार केला की राजाने मला अशासाठी हे रुक्ष उत्तर दिले कारण मी आता वृद्ध झालो आहे. माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत, केस पिकले आहेत आणि मानही हलू लागली आहे. आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही. ठीक आहे, मी आता स्वतःला असा सुंदर बनवीन की राजकन्याच काय, पण देवांगनासुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील. असा विचार करून समर्थ सौभरीने तसेच केले. अंतपुरातील रखवालदाराने कन्यांच्या सजविलेल्या महालात सौभरी मुनींना नेऊन सोडले. तेव्हा त्या 50ही राजकन्यांनी एका सौभरीलाच आपला पती म्हणून वरले. त्या कन्यांचे मन सौभरींमध्ये अशा प्रकारे आसक्त झाले की त्या त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशी कलह करू लागल्या आणि एकमेकींना म्हणू लागल्या, हे तुला योग्य नाहीत, मलाच योग्य आहेत. ऋग्वेदी सौभरींनी त्या सर्वांचे पाणी ग्रहण केले. ते आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामग्रींनी सुसज्ज अनेक उपवने आणि निर्मल जलांनी भरलेल्या सरोवरांनी युक्त, तसेच सुगंधी फुलांच्या बगीचांनी घेरलेल्या महालांमध्ये बहुमूल्य शय्या, आसने, वस्त्रे, अलंकार, स्नान, सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागले. उत्तम उत्तम वस्त्रे, अलंकार इत्यादी धारण केलेले स्त्री पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत असत. कुठे पक्षी चिवचिवाट करीत तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत. काही ठिकाणी भाट त्यांच्या कीर्तीची प्रशंसा करीत असत. 7 द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मांधाता सौभरींचे हे गृहस्थाश्रमाचे सुख पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून गेला. अशा प्रकारे सौभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थ सुखात रममाण झालेले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबांनी आग तृप्त होत नाही त्याप्रमाणे तृप्त झाले नाहीत. ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्थ चित्ताने बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशा रीतीने आपली तपश्चर्या आणि स्वत्वसुद्धा घालवून बसलो. ते पुढे विचार करू लागले, अरे, मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो. माझे झालेले हे अधःपतन तर पहा. मी दीर्घकाळपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणाऱ्या माशांचा संगम पाहून नष्ट झाले. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नयेत. एकट्यानेच राहावे आणि एकांतात आपले चित्त सर्वशक्तिमान भगवंतांमध्येच लावावे. संगतीच जर करायची असेल तर भगवंतांच्या अनन्य प्रेमी निष्ठावान महात्म्यांशीच करावी. मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चर्येमध्ये मग्न होतो. नंतर पाण्यातील माशांचा संगम पाहिल्याने विवाह करून 50 झालो आणि पुन्हा संतानाच्या रूपाने 5000 झालो. विषयांमध्ये सत्यबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट झाली. आता तर लोक आणि परलोक या संबंधी माझे मन इतक्या विविध लालसांनी भरले आहे की त्याचा अंतच नाही. अशा प्रकारे विचार करीत करीत काही दिवस ते घरीच राहिले. नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. आपल्या पतीला सर्वस्व मानणाऱ्या त्याच्या पत्न्यासुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या. परमसंयमी सौभरींनी तिथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली, शरीर कृश केले आणि आहवनीय इत्यादी अग्नींसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केले. आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्नीमध्ये लीन होऊन जातात त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्येच लीन झाल्या. अध्याय 6 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां 9 स्कन्धे सौभर्याख्याने 6ठोऽध्यायः.
ऋषिकेशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त। श्रीकृष्णार्पणमस्तु। अतिभ्रष्टलो चूकलो कर्ममार्गे बहुनिन्दिले हेडिले संतवर्गे वदे शब्द उद्दाम केली कविता आता तारिवेगे गुरु अवधूता सदा अंतरियावसे नाम तुझे कळू दे मला सत्य कर्तव्य माझे तुझ्या थोर कृपे पळो दूर माया क्षमा कर श्री सद्गुरुराया श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।